नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी निघाली होती ॲक्च्युली दुसऱ्याच कामासाठी, पण झालं दुसरंच काम. तर इथे लागलं होतं एक्झिबिशन, जे की आहे आनंदनगर इथे आमच्या इथे. तर ते बघण्यासाठी म्हणून मी गेले नव्हते ॲक्च्युली. मी गेली होती दुसऱ्या कामासाठी. मग रस्त्यात दिसलं तर मग हे म्हणाले चल जाऊन बघूया. सो आम्ही तिथे गेलो. मग गाडी पार्किंग वगैरे झाली आमची. आणि इथे सुरुवातीलाच पहिला स्टॉल हा होता. इथे होते लॅम्प आणि मग नंतर बरेचसे स्टॉल होते. इथे होत्या चटया वगैरे, मॅट्स. त्यानंतर इथे आय थिंक इथे काय होतं एक्झिबिशन, अच्छा त्यांचं तो इथे होतं बेडशीट्स वगैरे. पुन्हा ड्रेस मटेरियलही खूप छान छान होते तिथे. तर बघू शकता इथे रेडीमेड माणसांचे दुकानं कमीच होते स्टॉल, जे की शर्ट्स वगैरे पॅन्टसाठी लेडीजचंच भरभरून होतं. आणि आता नवरात्र वगैरे आलेली आहे, दिवाळी आलेली आहे, तर त्यानिमित्ताने शॉपिंग करण्यासाठी लेडीज खूप एक्साईट असतात. तर बघू शकता इथे हे पण पुन्हा एक गालिचेचं दुकान होतं. त्यानंतर इथे पुन्हा कुर्तीज होत्या, छान छान कुर्तीज होत्या. इथे होते ड्रेस मटेरियल्स, साड्याही होत्या, माहेश्वरी सिल्क वगैरेचे ड्रेस मटेरियल होते, साड्या होत्या. साड्यांचे, ड्रेस मटेरियलचे, कुर्तीचे दुकानं भरपूर होते आणि छान होते, क्वालिटी मस्त होती. सो इथे बघू शकता हे मातीची भांडी. त्यानंतर इथं होतं हे लोणचे, पापड, आचार ह्याचं दुकान. कँडीज होत्या, बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची लोणची होती. मी काय कुठलं टेस्ट वगैरे केलं नाही. बघू शकता इथे लोणचे होते सगळे विविध प्रकारचे. पुढे मग हे फ्रेमचं दुकान होतं. इथे मी फ्रेम बघितल्या, घ्यायची होती पण खूप कॉस्ट जास्तच सांगितली, म्हणून मग मी काही घेतली नाही. बघू शकता इथे छान होता फ्रेम, पण कॉस्ट जास्तच वाटली, तर मग मी सोडून दिलं. बघू शकता इथे होत्या फ्रेम्स. त्यानंतर पुन्हा हे लखनवी कुर्तीजचं दुकान होतं, कॉटन कुर्तीज होत्या, असे बरेचसे प्रकार तिथे होते. इथे खूप होते छान. इथे परत पुन्हा ड्रेस मटेरियलचं दुकान, माहेश्वरी सिल्कचं ड्रेस मटेरियल, माहेश्वरी सिल्कची साडी, असं बरंच काही काही होतं. घ्यावं पण एक्झिबिशनमध्ये काहीतरी वेगळं असतं, मॉलमध्ये काय सारखं तेच सगळ्यांच्या अंगावर दिसतं. सो छान होते. इथे पुन्हा ड्रेस मटेरियल, इथे साड्या. बराच वेळ गेला, घेतलं जास्त काही नाही, शॉपिंग करायचीच नव्हती ॲक्च्युली. हे होतं प्युअर कॉटन, खादी कॉटनचं कुर्तीज, शॉर्ट टॉप्स वगैरे. इथे हे इमिटेशन ज्वेलरीज होत्या. इथे हा म्हणत होता की गॅरंटी आहे, कंटिन्यू तुम्ही पाण्यात घाला किंवा गरम पाण्यातही रेग्युलर वापरलं तरी वर्षभर पॉलिश जाणार नाही. सो मी इथे काही घेतलं, 1-2 वस्तू, ब्रेसलेट वगैरे, फिंगर रिंग. त्यानंतर मग पुढे निघाली पुन्हा. बघू शकताय हे होतं पापडचं दुकान, चिप्स, वेपर्स ह्याचं होतं. त्यानंतर इथे होतं पुन्हा कुर्तीज, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड, असं सगळं. तर तुम्ही जवळपास इथंच राहत असाल तर नक्कीच व्हिजिट करा. इथे एक शेवटी जेंट्सचं दुकान सापडलं, जिकडे पॅन्ट दिसत होत्या जेंट्सच्या. सगळं काही लेडीजचंच जास्त होतं. त्यानंतर इथे बाजूला होतं जडीबुटीचं दुकान. त्यानंतर होत्या ह्या पर्स छान होत्या. मी काही पर्स घेतली नाही, पण छान होत्या. इथे होते हे कानातले वगैरे वुडनचे. एक्झिबिशनमध्ये ना थोड्याशा युनिक वस्तू बघायला मिळतात, ज्या की हँडमेड वगैरे मजबूत अशा असतात. अशा वस्तू आपल्याला बघायला मिळतात. तर म्हणून एक्झिबिशनला गेलेली होती बघायला. म्हणून पर्पज शॉपिंगचा नव्हता, पण तरी घेतलंच जातं, बघितलं म्हटल्यावर थोडंफार घेतच. इथे मला एक ड्रेस आवडला होता, पण काहीतरी 1600 वगैरे अशी प्राईस सांगितली, मग मी सोडून दिला. हा तोच पिंकवाला. त्याची मग पॅन्ट ना मला जरा आवडली नाही, म्हणून मग मी तो काही घेतला नाही. माहेश्वरी सिल्क सांगत होता तो. त्यातलाच एक बाई हा बघत होती इथे ड्रेस, सेम, फक्त कलर वेगळा, ब्ल्यूमध्ये होता. तर छान होते, पण मग माहीत नाही टिकतात की नाही, म्हणून मी काही घेतलं नाही. सो हे होतं 1600चं सांगत होता तो.
इथे पॅन्ट म्हटलं फाटली, तर बसून ती बाई पण तेच विचारत होती त्याला की पॅन्ट टिकते की नाही माहीत नाही. त्यानंतर इथे मी एक कुर्ती घेतली, शॉर्ट टॉप घेतलं म्हणजेच जीन्सवरचं. त्यानंतर पुढे पुन्हा अशा पद्धतीने हे एक्झिबिशन होतं. इथे पुन्हा इमिटेशन ज्वेलरी, हिंच्याकडे जरा महाग होतं, कॉस्टली सांगत होत्या खूपच, पण छान असतं थोडंसं. इथे होते पिलो कव्हर, ब्लँकेट्स, बेडशीट्स, पायपुसण्या वगैरे असं सगळं हँडलूमचं होतं. इथे सगळ्या हँडलूमच्या वस्तू होत्या. कुशन कवर, पिलो कवर, बाथ टॉवेल्स, असं सगळं काही होतं. बघू शकताय तुम्ही. छान होतं एक्झिबिशन. नक्कीच काही घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. इथे हे साड्या, इथे ती कॉटनची साडी आवडलेली, बट साड्या घालणं होत नाही म्हणून मग मी काही साडी वगैरे घेतली नाही. इथे होतं हे लहान मुलींच्या कुर्तीचं दुकान. तिथं मग माझ्या मुलीसाठी मी एक कुर्ती घेतलीच. म्हणतात ना शॉपिंग करायची नाही. हा आता इथे ह्याच्या दुकानात कोणी नव्हतं म्हणून हा चलो आ जाओ देखलो करके, तर जस्ट बघितलं. माहेश्वरी सिल्कची ही साडी तो सांगत होता. तिथे पण तेच ड्रेस मटेरियल्स वगैरे साड्या होत्या, फक्त बघून घेतल्या, घ्यायचं काही नव्हतंच. पण एकंदरीत चांगली वाटत होती क्वालिटी. 1600. तर अशा पद्धतीने हे एक्झिबिशन मी तुमच्यासोबत एक्सप्लोअर केलेलं आहे. छान होते, क्वालिटी मस्त होती. इथे कोणी नव्हतं दुकानात म्हणून मग थोडा व्हिडिओ शूट केला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा. इथे हे बेडशीटचं दुकान होतं. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.